नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेल मधला फाईल मेनू हा पूर्ण कंप्लीट आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन बघणार आहे आपण. त्याच्यामध्ये फाईल मेनू. फाईल मेनू मध्ये पहिला ऑप्शन आहे इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन मध्ये जर फाईल आपण सेव्ह केली, कंट्रोल एस करून आपण ही फाईल सेव्ह करून घेणार. आपल्याला इथं इन्फॉर्मेशन त्याची चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची माहिती दिसेल. इथं फाईल सेव्ह करून घेतली आहे. आपण बघू शकता इथं टायटल बार मध्ये आपल्या समोर इथं टुडे ही फाईल दिसत आहे. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आपण इन्फॉर्मेशन बघणार. आपण बघू शकता इथं प्रॉपर्टीज मध्ये या फाईलची टोटल साईज किती आहे. ओके. याच्यानंतर ही फाईल कधी सेव्ह झाली आहे, त्याचा यूज कोण करत आहे, याच्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये दिसत असते. दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये न्यू. जर आपल्याला न्यू वर्कशीट जर पाहिजे असेल तर आपण इथं ब्लँक वर्कशीट करून इथं घेऊ शकतो. त्याची जी शॉर्टकट की आहे कंट्रोल एन करून आपण ती नवीन शीट्स इथं घेऊ शकतो. याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ओपन. ओपन मध्ये जर आपल्याला अगोदर जर काही फाईल असेल आणि त्या फाईलमध्ये जर आपल्याला काही काम करायचं असेल तर या फाईलमधून आपण इथून ओपन द्वारे ही फाईल आपण यूज करू शकतो. त्यासाठी जी आपल्याला शीट्स पाहिजे ती आपण इथून ऑन करून घेणार. त्याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे सेव्ह. जर ही फाईल आपल्याला जर सेव्ह करायची असेल, सर्वात महत्वाचं एक्सेल मध्ये आहे की फाईल आपली सेव्ह करणे. जर उदाहरणार्थ ही फाईल आहे, त्याच्यामध्ये बुक 3 असं नाव दिले आहे, तर मला जर ही फाईल सेव्ह करायची असेल तर इथं मी सेव्ह मध्ये जाणार. त्याची शॉर्टकट की आहे कंट्रोल एस. त्यासाठी आपण इथं ब्राउझर सिलेक्ट करणार की तुम्हाला जी फाईल आहे ती तुम्हाला कुठं सेव्ह करायची. जसं उदाहरणार्थ मला ही डेस्कटॉप मध्ये सेव्ह करायची आणि ती फाईल मला सेव्ह करायची एक्सेल बेसिक या नावाने मी ती फाईल सेव्ह करणार आणि तो सेव्ह हा बटन क्लिक करणार. आपण बघू शकता इथं टायटल बार मध्ये आपल्याला एक्सेल बेसिक हा ऑप्शन आपल्याला इथं दिसत आहे. यानंतर पुढील ऑप्शन आहे सेव्ह ॲज. सेव्ह आणि सेव्ह ॲज मधला नॉर्मल फरक असा आहे की आपल्याला एकच फाईल जर वेगवेगळ्या प्रकारे पाहिजे असतं. जसं उदाहरणार्थ मला इथं मी जर पाहिजे गेलं तर नेम आहे. नेम हा सेक्शन घेतला, याच्यामध्ये मी 2 ते 3 नाव टाकून घेतो सर्वात अगोदर. आणि दुसरा याच्यानंतर मी काय करणार इथं सेव्ह ॲज करणार. आता या फाईलला मी काय करून घेणार, तो सेव्ह करून घेणार. सेव्ह करून घेतल्यानंतर आता मी इथं सेव्ह ॲज करणार. सेव्ह ॲज म्हणजे असं स्टेप आहे की याच्यामध्ये आपल्याला जर पर्टिक्युलर आपण सिंगल फाईल इथं वेगवेगळ्या देऊ शकतो. जसं आपण नेम मध्ये फक्त तेजस, इथं आपण नेम मध्ये फक्त आपण नेम घेतलं. आता आपल्याला सेव्ह ॲज मध्ये इथं नेम आणि मार्क पण घ्यायला पाहिजे. त्यासाठी मी काय करणार, इथं येणार आणि सेव्ह ॲज करणार आणि इथं ब्राउझर सिलेक्ट करणार. आणि हा जो नाव आहे त्याचा मी चेंज करून घेणार. तर डेस्कटॉपला जाणार आणि इथं सेव्ह करून घेणार. याच्यानंतर आपण इथं बाहेर जाणार. याच्यानंतर आपण इथं बघू शकता की याला मी क्लोज करून घेतो पहिल्या या फाईलला. तर पहिली फाईल आहे आपली एक्सेल बेसिक जी आपण सेव्ह केली होती. त्यामध्ये आपण फक्त नेम ठेवलं होतं. तर आपण बघू शकता याच्यामध्ये फक्त आपल्यासमोर नेम दिसत आहे, मार्क दिसत नाही. मार्कसाठी आपण इथं सेव्ह ॲज केलं होतं. त्याच्यानंतर आपण इथं एक्सेल बेसिक ही फाईल ओपन करणार. आपण बघू शकता इथं नेम आणि इथं मार्क दोन्ही पण इथं वेगवेगळे आले आहे. सेव्ह मध्ये आपण जितकं पर्टिक्युलर भाग ज्या पाहिजे तेवढंच भाग आपण सेव्ह करणार. सेव्ह ॲज मध्ये जे आपल्याला या व्यतिरिक्त दुसरी फाईल पाहिजे असेल ते आपण इथं सेव्ह करतो. याच्यानंतर सर्वात महत्वाचा ऑप्शन आहे प्रिंट. तर प्रिंट मध्ये आपली जी फाईल आहे ती प्रिव्ह्यू पण बघू शकतो किंवा प्रिंट कसे करायचे त्याच्यासाठी आपण एक सिंगल व्हिडिओ घेऊन येणार आहे. याच्यामध्ये आपण हा ऑप्शन बघू शकता. याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे शेअर. जर ही फाईल तुम्हाला जर सेव्ह करायची असेल तर इथून तुम्ही त्याला सेव्ह करू शकता. याच्यानंतर एक्सपोर्ट. जर ही जर फाईल आहे ती तुम्हाला जर पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायची असेल तर इथं तुम्ही सहज ते पीडीएफ मध्ये इथं कन्वर्ट करू शकता. याच्यानंतर ही जर फाईल तुम्हाला जर क्लोज करायची असेल तर इथून तुम्ही त्याला क्लोज करू शकता. तुम्ही याला क्लोज करणार. ही फाईल इथं क्लोज झाली. याच्यानंतर अकाउंटची इन्फॉर्मेशन आहे. समजा तुमचं जर इथं याच्यामध्ये अकाउंट असेल MS ऑफिसचं, तो तुम्हाला सगळी माहिती त्याच्यामध्ये दिसणार. याच्यानंतर ऑप्शन आहे.
त्याच्यामध्ये एक्सेल मधले जेवढे बी ऑप्शन आहे सेटिंग्स आहे ते इथं आपल्याला तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आणि कमेंटमध्ये एक्सेल टाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण होम हा ऑप्शन आपण शिकणार आहोत. थँक्यू.